तुम्ही मजेत आहे ना? तुम्ही तर मजेत झालेत पण मी अजिबात मजेत नाही. 32 वर्षाचं अजून लग्न नाही. कुणी जवळ पण बसू देत नाही. नुसतं वैतागलाय ना. कुणी मुलगीच द्यायला तयार नाही ना. तसं म्हणलं तर स्त्रियांची संख्या पण कमी झाली. 1000 पुरुषांच्या मागे 850 स्त्रिया फक्त. मग 150 लोकांनी काय करायचं? त्यांनी कुठं जायचं? किती भयंकर प्रश्न हा. त्या 150 मधला मी सुद्धा आहे. हे सर्व होत आहे स्त्रीभ्रूण हत्येमुळे. सर्वांना वारस म्हणून मुलगाच हवा. वारस नावाचा वायरस सरांच्या डोक्यात शिरलाय म्हणून हे सगळं होत आहे. जाऊ द्या, यावर जेवढं बोललंय ना तेवढं कमीच आहे. हा, आज माझ्या दूरच्या मामाचा निरोप आलाय. मी तिथे मुलगी बसायला जाणार आहे. तुम्ही तिथे काय बोलू नका बरं. मी 2-3 डझन मुली बघितल्या बरं. मला कोणीच मुलगी दिला नाही. जातं किंवा मामाच्या घरी. आलं वाटतं मामाचं घर. आता मामाला आवाज मारतो. मामा, ओ मामा. झोपलेत की काय गो मामा? आता मामाला दुसऱ्याच पद्धतीने आवाज मारतो. मामा रे मामा, 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 ओ मामा, मामा, मामा रे. काय रे? कोण आहेस तू? मी आवसाबाईचा मावसा. असं म्हणजे आवसाबाईचा मावसा? असू रे, मला काय देणं घेणं? मुलगी बनसाठी तुमचा म्हणून मी आले इथं. माझ्या मुलगी बनण्यासाठी ना? पण मी एकला 2-3 मुली बघितले. पण तुला कोणी मुलगी द्यायला तयार नाही हो. जायला तुम्हाला कोण सांगितलं? काय राव तुम्ही ठरलं होतं ना आपलं सांगायचं नाही म्हणून. तुम्हाला ते खरं आहे पण तुमच्या मुलात चुकाट ठेवली ना मी. अरे पहिले बघून तर घे. पहिलेच मध्ये चुकाट ठेवलं मी. बोलवायला किंवा लवकर मला किती अर्जंट आहे. शाकू, ए शाकू. असं कसं नाव शाकू? अगो शाकू त्याला आम्ही नायाने शाकू म्हणतो. शाकू, ए शाकू. अरे छोड़े चाय के स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाडो मुरुगं विनायकमं चिन्तामणि गेउरा
लेण्यात्रिं गिरिजा सुखमंगल सावधान सुखमंगल सावधान सुखमंगल सावधान म्हणता देवा